मग आवडला की नाही कपडा? हा मस्त. किती मीटर जाऊ? 90 मीटर द्या. 90 मीटर. 1 2 3 4. तारीख काय? तारीख 14. 15 16 हे कोण? हे आमचे बाबा. बाबा नमस्कार बाबा. काय वय तुमच्या बाबांचं? वय 60. 61. नमस्कार नमस्कार. कापडकर कुठे बघता? गोपाळ शेठ या या या. अरे बघतोस काय? खुर्ची दे त्यांना. चला लवकर तुम्ही बसा तुम्ही बसा. बसा गोपाळ शेठ बसा. काय म्हणता आणि ते कपडे करा? कापडकर नाही हो, पापडकर. हे कापड. तेच की हो, कपडे फाड कर, पापड कर. काय म्हणते आणि तब्येत? तब्येत एकदम ठीक आहे बघा. कसं काय येणं केलं? ते भीक मागायला आलो की रे. कसं काय तुझ्या डोसक्यात शिरत नाही म्हणून तुम्ही एवढ्या लांबून बेळगावर ना आलो. ते कनेक्शन साठी नाही, डोळ्याचं कनेक्शन घालायला. पण आमचं कलेक्शन तर पुढच्या महिन्यात आहे. ते पुढच्या महिन्यात असू दे की हो. मी काय म्हणत होतो, मागे तुमच्याकडनं पैसे घेतले होते परत करायला आलो होतो. नको का ते? 10,000 द्या, मला गरज आहे. अप्पा वन म्हणत रे, काना निल म्हणत राहा. कुडतलो. कुठे बघतो पैशाडे बघतो मारे. 1 2 3 4 5 6 7. आज तारीख काय म्हणतो मी? 14 15 16 17 18 19 20 21. लपडा कर. तुमचं वय काय म्हणायचं? 35. बरोबर बोलतो का रे? 35 38 38 39 40 41 42 43 44 45. ही जागा किती आहे म्हणायची हो? 70 पुढे असेल का रे? ते 62 बरोबर बोलतो का रे तो? 67 68 69 70 71 72 हे वर्ष कुठलं म्हणायचं रे? 96 97 98 99 100. 100 झाले म्हणजे पुरे 10,000 रुपये झाले. हे घ्या. कसे 10,000 होते? अरे आता तू कापड मधून गेलास की रे ना अशाच पद्धतीनं. ते गंमत, आमची गंमत. तुझ्या कानाखाली आवाज काढून म्हणू का रे? गंमत केली गंमत. माझे बंगले किती रे? 10 तुझ्याकडे आहेत रे? नाही. माझी कापडाची दुकानं किती रे? 12 तुझ्याकडे आहेत रे? नाही. मी कापड सप्लाय किती दुकानांना करतो रे? 100. तू तेवढी विकतो तरी का रे? आणखी एक गोष्ट जी माझ्याकडे आहे ती तुझ्याकडे नाही. हसतो का रे? सांग ना रे. डोळ्यातल्या डोळ्यात हसतो. हे तू सांग. अक्कल याच्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर गिरायकानं तू असं फसवलंस ना तर कापड सप्लाय नाही करणार बघ मी तुला. अहो असं नका करू. मी कुठे फसवतोय? तो समोरचा विश्वासराव कितीतरी लोकांना फसवतोय, तरी सुद्धा तुम्ही त्याला आपल्या युनियनचा अध्यक्ष केलात. किती लोकांनी अफरातफर करतोय माहिती तुम्हाला? दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळेच आहेत. अरे विश्वासरावला तू काय रे नाव ठेवतो? अरे विश्वासराव म्हणजे महात्मा गांधींची सावली रे. सावली ती तुमच्यासाठी असेल, पण लोकांसाठी ते मे महिन्यातलं कडक ऊन आहे. कडक 1 नंबरचा डॅम्बिस माणूस आहे तो. मी तुम्हाला सांगतो, इथल्या कुठल्याही लोकांना विचारा. खरं बोलतो रे तू? हो. कोणाची शपथ घेऊ तेवढं सांगा मला. असं म्हणतो? चल की रे मग खात्रीच करून घेऊ. कानाडोळा करून चालायचं नाही रे. चल चला खातो. नमस्कार विश्वासराव. नमस्कार गोपाळ शेठ. बसा. नमस्कार गोपाळ शेठ. काय म्हणताय दिवाणीजी? कसं काय आणखी? काय गोपाळ शेठ, यावेळेचा सीझन एकदम जोरदार आहे आणि तुम्ही गायब. ते गायब होऊन कसं चालेल रे? ते स्टॉक अरेंजसाठी फिरत होतो. दिवाणजी यांचे पैसे तयार आहेत ना? गोपाळ शेठ, यावेळची लगीन सराई एकदम जोरदार आहे. स्टॉक पाठवून द्या. देतो की रे पाठवून. तुम्ही करता इकडे धंदा, आमचा होतो तिकडे वांदा. काय झालं? तुम्ही स्टॉक पाठवा. हे आमचे पापडकर शेठ बरे रे. गेल्या वर्षी माल पाठवला, अजून एक तागा नाही हल्ला रे. नाहीतर एक दिवस दुकानात हलल, नाहीतर आम्ही हलू. हे बघा हलायला लागले. खातो की हे घ्या गोपाळ शेठ. 2 लाख आहे. ती बॅग घे रे आप्पा इकडे. ही घ्या.
हे जरा मोजून घ्या. काय बोलता तुम्ही विश्वासराव? तुम्हाला आज ओळखतो का हो आम्ही? आता तेवढे काम करता का हो? ते मी वसुलीसाठी जरा बाहेर जातो. एवढे पैसे घेऊन कुठे जाणार हो? ह्याच्यातले 8 लाख आणि 2 लाख हे पैसे जरा सांभाळून ठेवाल का हो? परत आल्यावर घेईन की रे. ठीक आहे, तेवढीच तुमची सेवा करायची संधी. दिवाणची सांभाळून ठेवा. हो हो. बरं येतो. बरं. काय रे, कसं चाललंय तुझं? चला बाहेर जाऊन खातो. चला. मौसी या सगळ्यावर विश्वासरावचं नाव टाकलाय, त्याच्यावर टाकू? नको, त्याच्यावर माझ्या थोरल्या सुनेचं नाव लिहा, पल्लवी. असं का हो सासूबाई? माझं नाव कशाला? अहो त्यांचंच नाव राहू दे. अगं ही सगळी तुझी माहेरची ठेव आहे, म्हणून तुझं नाव लिहायला सांगितलं. माझ्या नावाचं काय सासूबाई? मी तर माझ्या मनावर तुमच्या दोघांचंही नाव कोरलंय. आता हीच माझी ठेव. पल्लवी, अगं तुला मी सून म्हणून या घरात आणली, पण तू तर माझी मुलगी झालीस. काय चाललं रे विश्वासराव? त्यानी या गोपाळ शेठ या, बसा बसा. हा बसतो की रे. झाली का सगळी वसुली? झाली वसुली झाली. आता तुझ्याकडचे पैसे घेऊन हॉटेलमध्ये जाऊन निवांतपणे पडतो. बरं. तू ये की रे संध्याकाळी गप्पा मारायला. गोपाळ शेठ, हा. ही तुमची बॅग. सगळे मोजून घ्या गोपाळ शेठ. तुझ्या आपलं परत तेच मोजून घे मोजून घे. गेले रे सगळे पैसे गेले रे. तू बघ रे बघ, गेले रे. पैसे नाहीत? हा 10 लाख रुपये गेले रे. ते बॅग तर नाही ना बदली? दिवाणजी. नाही मालक. मग पैसे गेले कुठे रे माझे? आणि पैसे शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, या पैशाला मी जबाबदार आहे. शांत व्हा. अरे पण माझे पैसे वसंता माहित नाही. ते वसंत नाही म्हणतो, दिवाणजी नाही म्हणतो, मग गेले कुठे रे माझे एवढे पैसे? 1 का 2 चांगले 10 लाख रुपये गेले रे माझे. नाही मी काय म्हणतो गोपाशे, काय तुमच्यावर प्रसंग आलाय हो? यात तुमचं काय बरं वाईट झालं तर आमच्यातर्फे तुम्हाला कपडा फ्री. हे नाही रे, ते पोलिसला फोन तरी करून थांबा बघतो. गोपाळ शेठ, थांबा. नाही मी काय म्हणतो विश्वासराव, अहो एवढा मोठा तुमचा धंदा, एवढा व्यवहार, चुकून कुणाला दिले असले तर हो म्हणून टाका. याचं काय, 10 लाखासाठी गोपाळशेचं करोड रुपयाचं मन दुखवणं चांगलं नाही. अहो हो म्हणाने मोकळे व्हा. गोपाळ शेठ, तुमचे पैसे कुठे आणि कसे गायब झाले मला माहिती नाही, पण ते माझ्या दुकानातून गायब झालेत, तेव्हा त्या पैशाला मी जबाबदार आहे. मी तुमचे पैसे परत करेन. मी माझ्या शब्दात आणि वचनात फरक करणार नाही. मला वाटतं आपण इथं चर्चा करणं योग्य होणार नाही. आपण आपल्या घरी जाऊया. गोपाळ शेठ, तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल माफ करा, पण हे घर आणि दुकान गहाण ठेवून मी उद्या सकाळपर्यंत तुमचे पैसे परत करेन. पप्पा जी स्टॅम्प पेपर दे की रे. हे घ्या. नाही तुम्ही दुकान घाण टाकाल हो, पण तुमची मुलं घर दुकान घाण टाकतील. पापडकर, बाबा म्हणाले तर सहीच काय, जीव सुद्धा देऊ आम्ही. बाबा आमच्यासाठी सर्वस्व आहेत. पापडकर, त्यांच्यावरचं संकट हे आमचं संकट असतं. बाबांना आम्ही कधीही दुःखात बघू शकत नाही. आलं लक्षात, आलं लक्षात. अहो बेडूक किती फुगला तर त्याचा बैल होत नाही. अहो दुकान आणि घर मिळून किती होणार? जेम तेम 7-8 लाख. बाकीच्या 2 लाखाचं काय? हे घ्या गोपाळ शेठ, 1 लाखापर्यंत होती. हे पण घ्या, हे सुद्धा 1 लाखापर्यंत होतील. पाहिलं का हो? कपडे फाडकर काय ते पापडकर 1 मिनिटात 10 लाख रुपये जमा केले की हो यांनी. तुम्ही यांचं कितीही वाईट चिंतलात तरी वाईट नाही होणार हो. याचा अर्थ विश्वासराव, तुमचे पैसे कुठे गेले नाहीत बघा. हे बघा, तुमच्या बॅगेतून मीच काढले की हो, आणि त्या जागी कोरे कागद मीच भरले की हो. तुम्हाला चोर ठरवलं की हो. या तुमच्यावर जळणाऱ्या दिवट्यांना कळण्यासाठी केलं की हो. पण आम्हाला काहीच समजलं नाही. ते तुमच्या दिवाणजीला सांगितलं होतं की हो, त्याला सगळं माहिती होतं बघा. विश्वासराव माफ करा विश्वासराव. आम्ही तुम्हाला मनस्ताप दिला की हो, इलाज नव्हता की हो. एकाचं 2 करून सांगतो की हो. याला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे नाटक केलं. हे डोळे सरळ ठेवून बघ की रे, माणूस कसा असावा आमच्या विश्वासरावांसारखा. आमचे विश्वासराव म्हणजे बालाजी, सावित्री वहिनी म्हणजे लक्ष्मी, सून असावी तर अशी, मुलं असावी तर अशी.
अरे बघ की रे, तू काय बघणार म्हणा, कान ते कान काय दिसणार तुला? आणि वहिनी चहाच बघा की हो. हो पापडकर, तुम्ही थांबा, चहा घेऊनच जा. चल पल्लवी.